तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता एका विशिष्ट प्रकारचा आवाज येत असतो. तेव्हा ईश्वरी नम्रताला म्हणते की ताई, हा आवाज कसला येतोय ग? तेव्हा नम्रता म्हणते, ईशू अगं शुभू काहीतरी करत असेल, हा त्याचाच आवाज आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो का? तेव्हा नम्रता म्हणते, मी आलेच हां. आणि ती आता बाहेर आपला मोबाईल घेऊन गेलेली असते. आणि तेव्हा इथे शुभू एक आता दगड घेऊन जोरजोरात कशावरती तरी आपटत असतो. तेव्हा ईश्वरी दरवाजा उघडते आणि म्हणत असते, शुभू काय करतोयस तू? आणि शुभू काय म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली माझ्या इथे नमूचा दात पडायची? माझ्या नमूच्या दातामध्ये दगड आला, तुझ्यामुळे तिचा दात पडला असता, तुटला असता, असं तो म्हणत असतो. जेव्हा ईश्वरी विचारते की तू काय करतोयस, तेव्हा शुभू काय म्हणतो, मी मावशीसाठी स्पेशली इंदोरी मुखवास बनवत आहे आणि त्यासाठी मला सुपारी हवी आहे ना, ती मी फोडतोय. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो का? अरे पण ह्या वेळेला खलबत्ता घ्यायचा ना. तो म्हणतो, खलबत्ता घेतला तर मावशी देणार आहे का? हे बघ इशू, मला तिला सरप्राईज द्यायचं आहे. तू उगाच जाऊन आता तिला सांगू नको, चोंबडेपणा करू नको. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे. तर प्रेक्षकांनो, ईश्वरी गेल्यानंतर इथे आता शुभू तो दात बाहेर काढतो. तो सुपारी फोडत नसतो, तर इथे पुरुषोत्तम शेठ म्हणजे तो दुकानदार असतो ना, ज्याच्याकडून नम्रताने ते शेंगदाणे आणलेले असतात, त्याचा दात त्याने काढलेला असतो आणि तो दात आता इथे फोडत असतो. त्याने त्या दाताचे तुकडे तुकडे केलेले असतात हे समजतं. तेव्हा इथे आता राकेशने आपल्या नाटकाला सुरुवात केलेली असते. राकेशने येत असताना बाळासाठी काही खेळणी आणलेली असतात. तेव्हा तो अंजलीला म्हणतो की हे बघा अंजली मॅडम, मला आता छान नोकरी लागली आहे ना, तर मी येताना बाळासाठी थोडी खेळणी आणलेली आहेत. तेव्हा अंजली म्हणते, अरे वा, तुम्ही बाळासाठी खेळणी आणलीत, खरंच खूप छान केलं ता. घरामध्ये एवढं टेन्शनचं वातावरण आहे, ते तुम्ही लाईट करण्याचा नक्कीच प्रयत्न करता. आणि खेळणी तर बघा ना किती छान आहेत ते. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अंजली मॅडम मी एक बोलू का? म्हणजे खरं तर मला माहिती आहे तुम्ही टेन्शनमध्ये आहात, तुमच्या मनामध्ये सतत विचार सुरू आहेत. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन की मनातून राग बाजूला केलात ना, तर तुम्हाला सगळं छान वाटेल. ईश्वरीजींबद्दल तुमच्या मनात जो राग आहे ना, तो बाजूला काढा. बघा तुम्हाला किती हलकं हलकं वाटेल. हे बघा, रागाला मनामध्ये दाबून ठेवू नका, नाहीतर मग तिरस्कार वाढत जातो. तेव्हा अंजली म्हणत असते, हे बघा, तुम्हाला काही माहिती नाही आहे ती ईश्वरी तुमच्याबरोबर कसं वागली, म्हणून तुम्ही मला हे सगळं बोलताय. पण मी असं काही करणार नाही आहे. मी त्या मुलीला या जन्मात अजिबात माफ करणार नाही. तर इथे आता संजय काका शुभूला विचारत असतात की शुभू, ते लोक कोण होते जे इथे तुझ्यावरती हल्ला करायला आले होते? त्या लोकांचा काही पत्ता लागला का? ते का आले, तुला का मारलं, काहीतरी कळलं का? तेव्हा इथे शुभू म्हणतो, इन्व्हेस्टिगेशन सुरू असेल. मला माहिती आहे ना, माझे कुणी दुश्मन नाही आहेत, मी कुणाचा दुश्मन नाही आहे. ते लोक कोण होते मला काय माहिती? तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, बाबा याला त्याचं काही पडलेलंच नाही आहे. तेव्हा शुभू म्हणतो, मला कसं काही पडलेलं नाही आहे? पोलीस त्यांचं काम करतायत ना, मग मी काय करू? तेव्हा इथे लगेचच आता शुभू म्हणत असतो, आपण एक काम करूया का? आपण आहे ना पत्ते खेळूया, पत्ते. थोडा टाईमपास होईल ना, कारण इथे आपली इशू मगापासून चेहरा पाडून बसली आहे. तेव्हा इशू म्हणते की मी जोपर्यंत इथे आता बोलत नाही ना, जोपर्यंत मी अर्णव सरांबरोबर बोलत नाही, तोपर्यंत मला काही चांगलं वाटणार नाही आहे. तेव्हा इथे लगेचच अर्णव दरवाजा नॉक करतो आणि त्याच्या आधी सुप्रिया म्हणते की इशू, मी तुला का सांगितले अर्णवबरोबर बोलू नकोस, हे एकदा माझ्या जागी उभं राहून बघ ना. दोघींमध्ये वाद व्हायला नको म्हणून शुभी म्हणतो की तुम्ही दोघेजण आहे ना जरा शांत व्हा, पुन्हा आता भांडण करू नका. तेव्हा इथे अर्णव आलेला असतो. अर्णव दरवाजा नॉक करतो. तेव्हा इथे आता ईश्वरी जाणार, तेवढ्या सुप्रिया म्हणते, एक मिनिट इशू थांब. आणि ईश्वरी येते आणि म्हणते, अर्णव तुम्ही इथे काय करताय? तेव्हा अर्णव म्हणतो,
मी सिंदूरजवळ मला बोलायचं आहे, मी तिला घरी घेऊन जायला आलो आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, अजिबात नाही. जोपर्यंत तुमच्या घरचे लोक येऊन इशूला घेऊन जात नाही ना, तोपर्यंत मी इशूला आता कुठेही पाठवणार नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे बघा काकू, प्लीज असं करू नका, मला एकदा बोलू द्या तरी. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, अर्णव तुम्हाला एकदा सांगून का कळत नाही आहे? हे बघा, त्या घरामध्ये तुमच्या माणसांनी इशूचा जो अपमान केला आहे ना, तो खूपच वाईट केला आहे. त्यामुळे मी माझ्या मुलीला त्या घरामध्ये पाठवणार नाही म्हणजे नाही. प्लीज तुम्ही जरा समजून घ्या. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काका तुम्ही तरी समजवा ना काकूंना. तेव्हा इथे संजय काका म्हणतात, नाही अर्णव, मी मध्ये आता काहीच बोलणार नाही आहे. सुप्रियाने जो काही इशूच्या बाबतीत निर्णय घेतला आहे तो मला मान्य आहे. तेव्हा इथे आता अर्णव जात असताना मागे वळून बघतो आणि म्हणतो की ईश्वरीचे फंडे संडे टू मंडे, आता त्यातूनच मला कुठला तरी एक फंडा बघावा लागणार आहे, त्यानेच मी ईश्वरीला भेटू शकतो. तेव्हा इथे अर्णव आता गेटअप चेंज करून आलेला असतो आणि तो दरवाजा नॉक करतो. तेव्हा सुप्रिया म्हणते, तुम्ही कोण? तेव्हा इथे अर्णव म्हणतो की मी फूड डिलिव्हर आहे. इथे आता ईश्वरी मॅडम यांनी फालुदा ऑर्डर केला आहे, तोच द्यायला आलो आहे, तुम्ही प्लीज त्यांना बोलवा. तेव्हा सुप्रिया म्हणते, इशूने इथे फालुदा ऑर्डर केला आहे, तो सुद्धा या वेळेला? हे बघा, नाही, तिने काही ऑर्डर वगैरे केला नसेल, नाहीतर तुम्ही माझ्याकडे द्या, मी घेऊन जाते. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही काकू, तुम्ही ईश्वरीला इथे बोलवा, त्यांना मी OTP पाठवणार, तो OTP मी घेणार, त्यानंतरच मी ऑर्डर देणार आहे, तेव्हा तुम्ही त्यांनाच बोलवा. तेव्हा इथे ईश्वरी आलेली असते आणि ती म्हणते, तू फालुदा ऑर्डर केला आहेस का? तुझी डिलिव्हरी आली आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, भैया मी कुठलाही फालुदा वगैरे ऑर्डर केलेला नाही आहे, तेव्हा तुम्ही चुकीच्या पत्त्यावरती आला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मला भैया वगैरे बोलू नका, मी काही तुमचा भैया नाही आहे. आणि तेव्हा ईश्वरी आता जाणार, तेवढ्यातच अर्णव तोंडावरचा मास्क बाजूला करतो आणि तो दाखवतो की मी कुठलाही भैया नाही आहे, तर मी डिलिव्हरी बॉय बनून आलेला तुझा नवराच आहे. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते, ईश्वरी या वेळेला फालुदा ऑर्डर करते, मला खरंच वाटत नाही आहे. तेव्हा इथे अर्णवने फालुदा हा ईश्वरीसाठी आणलेला असतो, त्याच्यामध्ये आता 2 चम्मचसुद्धा आणलेले असतात. अर्णव ईश्वरीला फालुदा भरवतो, त्यानंतर ईश्वरीसुद्धा अर्णवला फालुदा भरवते. आधी तो नको म्हणत असतो, नंतरला तो खातो. तेव्हा इथे दोघांमध्ये आता प्रेम असल्याशिवाय दोघेजण असे भेटतायत का? पण हे अर्णवला मान्यच करायचं नाही आहे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, हे काय, इतका उशीर झाला, इशू अजून ऑर्डर घेऊन आतमध्ये कशी आली नाही? कारण ईश्वरी आता बाहेरच गेलेली असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर फालुद्यासाठी खरंच खूप थँक्यू, खूप छान होता फालुदा, आणि सॉरीसुद्धा. तेव्हा अर्णव म्हणतो, सॉरी का? तेव्हा ईश्वरी म्हणते की आई जे काही मगाशी बोलली वागली त्यासाठी खरंच सॉरी, पण ती जे काही करते ते माझ्यासाठी करते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही ठीक आहे, मला माहिती आहे तुझी आई खूपच जास्त हर्ट झाले आणि म्हणूनच त्या अशा वागतायत, काहीच हरकत नाही आहे, मला माहिती आहे त्या काही हे सगळं मुद्दामून करत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, पण सर खरं सांगा, तुम्ही आता जे काही केलं ते ईश्वरीचे फंडे मंडे टू संडे याच्यातूनच बघून केलं ना? हा फंडा माझाच आहे ना? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, अजिबात नाही, माझ्याकडे सुद्धा फंड्यांची खूप मोठी एक्सेल शीट आहे. ती म्हणते, हो माहिती आहे मला किती मोठी एक्सेल शीट आहे ती. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, एक्सेल शीट? ती म्हणते, हो मी तेच म्हणाले. दोघांमध्ये आता भांडण सुरू होतं. तेव्हा तिथे सुप्रिया आलेली असते. सुप्रिया म्हणते, अर्णव तुम्ही खोटं बोललात, तुम्ही वेश बदलून आलात. तेव्हा इथे अर्णव आता जायला निघतो. तेव्हा सुप्रिया म्हणते, अर्णव मला माहिती आहे तुम्ही व्यक्ती म्हणून किती गोड आहात, तुम्ही खरंच खूप चांगले आहात, माझा तुमच्यावरती अजिबात राग नाही आहे. तेव्हा इथे तुम्ही ईश्वरीवरती किती प्रेम करता हे मला कळतं आहे, कारण प्रेमात असलेला माणूसच असा वेडेपणा करत असतो. तेव्हा शुभू लगेच सुप्रियाचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो, म्हणजे मावशी तुला कळतंय का की प्रेमात असलेला माणूसच असा वेडेपणा करतो? हे तुला आवडतं, हे ऐकून मला खरंच खूप छान वाटतंय, कारण मी माझ्या नमूसाठी प्रेमात किती आणि काय काय वेडेपणा केला आहे ना, हे जर तुला कळलं तर तुला खूपच जास्त आनंद होईल. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते की अर्णव माझा तुमच्यावरती रागच नाही आहे,
तुमच्या घरच्या लोकांवरती राग आहे. तुम्ही एक काम करा ना, इशूला तुम्ही कधीही भेटायला येऊ शकता. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, कधीही, अगदी मध्यरात्रीसुद्धा तुम्ही इशूला भेटायला येऊ शकता. पण तुमच्या घरचे लोक जोपर्यंत इशूची माफी मागत नाही ना, तोपर्यंत मी तिला घरी पाठवणार नाही. तुम्ही इथे या, हवं तर राहायला या, माझी काहीच हरकत नाही आहे, पण मी इशूला नाही पाठवणार, असं आता सुप्रिया म्हणते. त्यानंतर इथे मामांना झोप लागत नसते. तेव्हा त्या ठिकाणी आकाश येतो. मामा म्हणतात, आकाश तू इथे या वेळेला? तेव्हा आकाश म्हणतो, डॅड झोप येत नाही आहे ना? ते म्हणतात, हो रे, झोपच येत नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, का झोप येत नाही आहे माहिती आहे? तेव्हा मामा म्हणतात, का? कारण मनामध्ये अपराधाची भावना आहे ना. आपण ईश्वरीबरोबर जे काही वागलो ते किती चुकीचं आहे, ही भावना मनामध्ये आहे आणि ती आपल्याला शांतपणे झोपू देत नाही आहे. म्हणून मला असं वाटतं डॅड की आपण दादाचं ऐकलं पाहिजे. आपण जाऊन ईश्वरीची माफी मागून तिला घरी घेऊन आलं पाहिजे. तेव्हा इथे वल्लरी उठते आणि म्हणते, अजिबात नाही हा, तुम्ही दोघांनी अजिबात त्या ईश्वरीला आणायला जायचं नाही आहे. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, मगाशी जेव्हा आली होतीस ना तेव्हा रडका चेहरा घेऊन आली होतीस आणि आता बघ ना, फुल भांडणाचा मोड ऑन झालाय तुझा. मी पण इथे तोच फालुदा खाल्ला, पण मी भांडत नाही आहे, तू का भांडतेस? अर्णव ईश्वरीला चिडवण्याचं काम करत असतो. तेव्हा मामा म्हणतात, वल्लरी तुझा प्रॉब्लेम काय? तू काय इतका ईश्वरीचा राग करतेस ग? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाहीतर काय, जे घडलं असेल त्याच्यामध्ये ईश्वरीची काय चूक आहे? आपण तिला का शिक्षा देतोय? तेव्हा इथे आता वल्लरी म्हणते, मग तुम्ही दोघे जण काय ईश्वरी मॅडमच्या समोर पायघड्या टाकणार आहात आणि मग तिला इथे घेऊन येणार आहात का? तेव्हा आकाश म्हणतो, हो, आम्ही ईश्वरीला जाऊन घेऊन येणारच आहोत, कारण जे काही घडलंय ना त्याच्यात तिची काही चूक नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, अजिबात नाही तुम्ही दोघांनी जायचं नाही. तेव्हा मामा म्हणतात, का जायचं नाही? आधी माझासुद्धा संताप झाला होता, पण आता मला कळतंय की माझं चुकलं. जेव्हा इथे सुप्रियाताई येऊन गेल्या आणि त्या जे काही बोलल्या ना, त्याच्यानंतर मला कळतंय की फोटो बघून आपण सगळेजण चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट झालो. कदाचित सुप्रियाताईंच्या बोलण्यामध्ये तथ्य असेल, त्यावेळेला असं काही घडलंसुद्धा नसेल जसा आपण विचार केला आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, तुम्ही उगाच आहे ना त्यांची बाजू घेऊ नका. तुमच्या डोक्यात लगेच प्रकाश पडला का? सुप्रियाचा पुळका आला का? तेव्हा मामा म्हणतात, हो, मला आला पुळका, कारण जे सत्य आहे ना ते आता मलाही जाणून घ्यायचं आहेच की त्यावेळेला नेमकं काय घडलं होतं. कुणी सात्विकाताई आणि रमाकांत दादा यांना फसवलं होतं ना, हे मलासुद्धा जाणून घ्यायचं आहे. आणि सुप्रियाताईंच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे आणि ते आता नक्की काय आहे ते मला पूर्णपणे जाणून घेण्याची आता उत्सुकतासुद्धा आहे. तर इथे अर्णव आता ईश्वरीजवळ बोलत असतो. बोलता बोलता त्यांचं पुन्हा भांडण होतं. तेव्हा इथे ईश्वरी काही बोलायला जाणार, तेवढ्यातच इथे अर्णव तिच्या तोंडावरती बोट ठेवतो आणि तिला गप्प करतो. त्यानंतर इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायचीच राहिली. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय सर? त्या राकेशबद्दल एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे. म्हणजे मी काय केलं, मी राकेशला इंटरव्ह्यूला घेऊन जात असताना शलाकाच्या काकांना राकेशच्या समोर आणलं आणि त्यांनी आहे ना राकेशला बेदम मारलं आणि ते म्हणत होते की तू माझ्या पुतणीशी लग्न केलंस, तिला फसवलंस, तिचे दागिने चोरलेस, तिला मारलंस, असं म्हणत असतात आणि मारत असतात. पण राकेशने त्यांच्यावरती हात उगारला नाही आणि राकेश म्हणत असतो, मी असं काही केलं नाही आहे, मी असं काही केलं नाही आहे, असं म्हणत होता. तर आकाश म्हणत असतो की मला काय वाटतं मम्मा, तू जे काही वागतेस ना ते विनाकारण चुकीचं वाटतेस. अगं तू काय इतका ईश्वरीचा राग करतेस ना, मला कळत नाही आहे. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणते की ती ईश्वरी तर या घरामध्ये परत येणार नाहीच, पण ती नम्रतासुद्धा येणार नाही आहे, कारण तीसुद्धा तिच्या आईसारखी आणि बहिणीसारखीच असेल ना, त्यामुळे मी तिलासुद्धा या घरामध्ये घेणार नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, एक मिनिट या सगळ्यामध्ये ना तू विनाकारण नम्रताला घेऊ नकोस, कारण काही झालं ना तरी नम्रताशी मी लग्न करणार आहे म्हणजे आहेच. तेव्हा इथे आता अर्णव काय म्हणत असतो की तो राकेश खरोखर नाटक करतोय की तो खरोखर आजारी आहे कळत नाही आहे, पण तो जर नाटक करत असेल ना मी सिंदूर, तर तो खूपच जास्त परफेक्ट ॲक्टिंग करतोय, एकदम परफेक्ट. तेव्हा ईश्वरी म्हणते की त्याचं हे वागणं तर माझ्या डोक्यावरूनच जायला निघालं आहे. खरंच सांगते, मला कळत नाही आहे की तो असा इतका का वागतोय ते.
तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे मिसिंदर, खूप उशीर झालाय, मी पण आता निघतो. तेव्हा इथे अर्णव जात असताना ईश्वरी अर्णवला इथे गच्च मिठी मारते आणि म्हणते गुड नाईट. आणि ती विचारते की आपलं काय, मी तुम्हाला खरंच खूप मिस करते. तेव्हा अर्णव म्हणतो, डेस्टिनीवरती माझा विश्वास नाही आहे, पण माझं मन मला सांगतंय की आपली माणसं येतील आणि तुला लवकरात लवकर घरीसुद्धा घेऊन येतील असं मला वाटतंय. तेव्हा ईश्वरी म्हणते, त्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बाळ अचानकपणे रडायला लागतं. इथे आता कार्तिकी खूप रडत असते. तेव्हा इथे जी अंजली आहे ती तिला उचलून घेते, गप्प करत असते. पण कार्तिकी काही गप्प बसत नाही, ती रडतच असते. तेव्हा इथे आजी म्हणते की काय झाले, कार्तिकी एवढी का रडते. त्यानंतर आकाश, मामा हे दोघेजण म्हणतात की काय झाले, बाळ का इतकं रडतंय. सगळेजण आता बाहेर बघायला येतात. तेव्हा इथे अंजली बाळाला गप्प करण्याचा प्रयत्न करत असते, पण बाळ काही गप्प होतच नसतं. सगळेजण आता खेळवत असतात, घेत असतात बाळासाठी. वल्लरी अंगाई गाते. मामा म्हणतात, अगं हे बाई गप ना, तू कशाला अंगाई गातेस ग, बाळ किती रडतंय बघ अजूनच. तेव्हा इथे सगळेजण आता खेळवत असतात, पण बाळ काही रडायचं थांबत नसतं. राकेशसुद्धा इथे घरामध्ये नसतो. तेवढ्यातच इथे अर्णव आलेला असतो. अर्णव म्हणतो, काय झालं, बाळ का इतकं रडतंय. तेव्हा मामा म्हणतात, अरे काही कळतच नाही आहे, बाळ इतकं का रडतंय ते, अचानकपणे रडायला लागलं. तेव्हा अर्णव म्हणतो, आपण एक काम करूया, आपल्याकडे आता एकच पर्याय आहे. अंजली म्हणते, नाही, तो पर्याय मी करणारच नाही आहे, कुठलाही उपाय नको आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मला माहिती आहे ताई, तू करेक्ट ओळखलेस आणि आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही आहे. आपण सगळेजण एक काम करूया, आपण बाळाला मी सिंदूरकडे घेऊन जाऊया. ती बाळाला व्यवस्थित गप्प करते, ती छान खेळवते, आपण तिच्याकडे घेऊन जाऊया ना. तेव्हा इथे आता अंजली म्हणते, अजिबात नाही हा, ज्या बाईमुळे माझ्या आईची ही अवस्था झाली होती, तिने आत्महत्या केली होती, त्या बाईच्या घरी तिच्या मुलीकडे मी माझ्या मुलीला घेऊन जाणार नाही म्हणजे नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई आता हा काय विचार करण्याची ती वेळ आहे का, सांग बरं. आता सध्या बाळाला गप्प करणं गरजेचं आहे ना. जिजू कुठे आहेत, तर ते बाहेर गेलेत, ते अजून आलेलेच नाही आहेत. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की मी तर आता विसरलोय सगळं, मग तो रात्री अपरात्री जात कुठे असतो, असा संशय आता इथे अर्णवच्या मनात आलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, मग आपण एक काम करूया ना, मी सिंदूरकडे बाळाला घेऊन जाऊया, ती गप्प करेल, की असं रात्रभर त्याला आता रडवत ठेवणार आहेस. ती म्हणत असते, काही झालं तरीसुद्धा मी आता बाळाला तिथे घेऊन जाणार नाही म्हणजे नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आजी प्लीज प्लीज समजावू जरा ताईला, ती काहीच ऐकत नाही आहे, नुसतं हट्ट करते. तेव्हा इथे अर्णव चिडतो आणि म्हणतो की एक काम कर आकाश, आकाश जा आणि गाडी काढ. तेव्हा आकाश गाडी काढायला गेलेला असतो. अर्णव म्हणतो, ताई चल चल गाडीमध्ये बस, आपण बाळाला घेऊन मी सिंदूरकडे जातोय, असं म्हणून तो आता जबरदस्तीने इथे आता अंजलीला घेऊन आता निघालेला असतो ईश्वरीकडे बाळाला गप्प करण्यासाठी. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आजी आता ईश्वरीला म्हणत असते की जिने कुणे माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे ना, आता मला जाणून घ्यायचंच आहे ती बाई नक्की कोण आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की आजी, जोपर्यंत मी माझ्या आईला निर्दोष सिद्ध करत नाही आणि त्या बाईला सगळ्यांच्या समोर आणत नाही ना, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजीला ईश्वरीवरती विश्वास असतो की ईश्वरी हे करून दाखवणारच. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, मी हे शोधून काढणार आहे की जेव्हा इथे बाळाचं बारसं होतं तेव्हा फुलांच्या पाकळ्यांमधून ते फोटो कसे काय खाली पडले, ते नक्की त्याच्यामध्ये कुणी ठेवले होते, हे मी शोधून काढणारच आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, मग तू हे सगळं मला का सांगतेस ग. तेव्हा वल्लरी म्हणत असते, उगाच मला या सगळ्यामध्ये खेचू नकोस. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, ते फोटो नक्की गुलाबांच्या पाकळ्यांमध्ये कुणी ठेवले होते हे मी शोधून काढेनच. मला तुमच्यावरती संशय आहेच मामी, पण जोपर्यंत माझ्याकडे पुरावे येत नाही ना, तोपर्यंत मी गप्प बसणार आहे. एकदा का तुमच्या विरोधात पुरावे आले की तुमचे 3 तेरा वाजवते की नाही बघाच तुम्ही, असं आता ईश्वरी मामीला म्हणालेले असते. जे काही घडलेलं असतं त्याच्यामुळे ईश्वरीला मामींवरती संशय आहे, हे सगळं करण्यामागे मामीचा हात आहे, हे आता ईश्वरीला कळल्यामुळे मामीला आता खूपच जास्त टेन्शन
हे आलेलं असतं. पण आता ईश्वरीसुद्धा मामीला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसते.